हरतालिकेच्या दिवशी मासिक पाळी आली तर पूजा थांबते का? व्रत निष्फळ ठरते का नाही? यामागे खरी शास्त्रशुद्ध माहिती काय आहे ते जाणून घ्या या व्हिडिओत. हरतालिका तृतीयेचा पवित्र दिवस आला की प्रत्येक विवाहित आणि अविवाहित स्त्रीचे मन श्रद्धेने भरून जाते. या दिवशी केलेल्या व्रताचा, उपवासाचा आणि पूजेचा परिणाम थेट पतीच्या दीर्घायुष्यावर, वैवाहिक जीवनाच्या सुखद समृद्धीवर आणि कुटुंबाच्या कल्याणावर होतो, असा आपल्या धर्मशास्त्रात उल्लेख आहे. पण अनेकदा प्रश्न उभा राहतो की जर हरतालिकेच्या दिवशीच स्त्रीला मासिक पाळी आली तर काय करावे? पूजा करता येते का? उपवास पाळता येतो का? देवाला स्पर्श करता येतो का? या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय परंपरेत मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना विश्रांती घेण्यास सांगितले जाते. ही स्त्रीच्या शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. शास्त्रांनी हा काळ शारीरिक आणि मानसिक शुद्धीकरणाचा काळ मानलेला आहे. म्हणूनच या काळात थेट देवाच्या पूजेस हात लावू नये, मंदिरात प्रवेश करू नये असे नियम सांगितलेले आहेत. पण जर हरतालिकेच्या दिवशीच मासिक पाळी सुरू झाली तर घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही. कारण धर्मशास्त्र स्पष्ट सांगते, देव भावना बघतो, शरीराची अवस्था नाही. स्त्रीच्या मनात भक्ती असेल तर तिने देवापुढे फक्त नामस्मरण केले तरी त्या पूजे इतकेच पुण्य मिळते. काय करावे? 1. मासिक पाळी सुरू असल्यास देवाच्या मूर्तीला किंवा पूजेच्या वस्तूंना स्पर्श करू नका. 2. उपवास ठेवायची इच्छा असेल तर ठेवा, पण प्रकृती बिघडत असेल तर साधा फळाहार घ्या. 3. घरात इतर कुणाकडून पूजा करून घ्या. आई, सासू, बहीण किंवा घरातील इतर स्त्रिया ती पूजा करू शकतात. 4. तुम्ही फक्त एका स्वच्छ ठिकाणी बसून भगवान शंकर पार्वतींचं स्मरण, स्तोत्र पठण किंवा मनोभावे प्रार्थना करा. 5. ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा. हा जप मनातील नकारात्मकता दूर करून शिव पार्वतींचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवतो. काय करू नये? 1. मूर्तीला हात लावणे टाळा. 2. नेहमीची उपासना, शंकराची पिंडीला अभिषेक करणे टाळा. 3. अगरबत्ती, दीप, नैवेद्य अर्पण करणे टाळा. अनेक ठिकाणी असा प्रश्न पडतो की मासिक पाळी आली तर व्रत फळ देईल का? शास्त्र सांगते, होय. व्रतामागील खरी भावना महत्वाची असते, फक्त कृती नव्हे. म्हणूनच या दिवशी पूजा न करता मनाने उपवास पाळला, जप केला, स्मरण केले तरी फळ मिळतेच. काही स्त्रिया यामुळे खिन्न होतात. त्यांना वाटतं की आपल्या हातून पूजाच झाली नाही, मग पतीला दीर्घायुष्याचं फल कसं मिळेल? पण देवी पार्वतीने स्वतः सांगितले आहे की स्त्रीने केवळ माझं नामस्मरण केलं तरी तिला व्रताचं पुण्य मिळतं, म्हणून चिंता करण्याची गरज नाही. दुसरा पर्याय, जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी असेल तर ती हरतालिकेच्या दिवशी मनाने संकल्प करू शकते, माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी मी हे व्रत पाळते. शारीरिक कारणामुळे मी पूजा करत नाही, पण माझ्या भक्तीला मान द्या. हा संकल्पच तिच्यासाठी संपूर्ण पूजेइतकाच फलदायी ठरतो. भारतीय घरात अजून एक पद्धत आहे. ज्या दिवशी मासिक पाळी असेल त्या दिवशी पूजा न करता पुढच्या दिवशी पूजन करण्याची प्रथा आहे. म्हणूनच हरतालिकेच्या दिवशी पूजा न केल्यास पुढच्या दिवशी साधा शंकर पार्वती पूजन करून प्रार्थना केली तरी चालते. स्त्रियांनी या काळात स्वतःला दोष देऊ नये, कारण ही प्रक्रिया ही परमेश्वरानेच निर्माण केलेली आहे. त्यामुळे देव कधीच रुष्ट होत नाही. देव मनाच्या शुद्धतेवर आणि श्रद्धेवर प्रसन्न होतो, शारीरिक मर्यादांवर नाही. एक महत्त्वाची गोष्ट, जर मासिक पाळी आली असेल तर स्त्रीने स्वतःला विश्रांती द्यावी. उपवासामुळे शरीरावर ताण पडत असेल तर फक्त नामस्मरण करा किंवा हलका फळाहार घ्या. देवापुढे आरोग्य प्रथम आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हरतालिका व्रताचे महत्त्व केवळ पूजा करण्यापुरतेच नाही, तर मनातील निष्ठा, संयम आणि पतीप्रती समर्पण दाखविण्यापुरते आहे. जरी शारीरिक कारणामुळे पूजा करता आली नाही
तरी भक्तिभाव, नामस्मरण आणि मनोभावे केलेली प्रार्थना हीच खरी हरतालिका पूजा ठरते. म्हणूनच बहिणींनो, जर हरतालिकेच्या दिवशी तुम्हाला मासिक पाळी आली तर खचून जाऊ नका. नामस्मरण करा, मंत्रजप करा, ध्यानधारणा करा आणि सर्वात महत्त्वाचे मन शांत ठेवा. देवी पार्वती आणि भगवान शंकर तुमच्या मनोभावाची दखल घेतात आणि तुमच्या कुटुंबाला सुख, समृद्धी आणि आशीर्वाद देतात. हरतालिकेच्या दिवशी मासिक पाळी आली तर 1. थेट पूजा करू नये. 2. फक्त नामस्मरण व मंत्रजप करावा. 3. उपवास शक्य असल्यास ठेवावा, नाहीतर हलका फळाहार घ्यावा. 4. घरातील इतर कुणाकडून पूजा करून घ्यावी. 5. पुढच्या दिवशी साधं पूजन करता येईल. देव भावना बघतो, म्हणून चिंता करण्याचे काहीही कारण नाही. ही माहिती प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, कारण अनेकदा गैरसमजामुळे स्त्रिया स्वतःला दोष देतात. पण खरा अर्थ असा आहे की देव कधीच नाराज होत नाही. देव नेहमीच भक्ती आणि प्रेमाकडे पाहतो. हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा. भगवान शंकर पार्वतींचे आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.